तर नक्कीच साबडा असणार आहे आपण पाहतोय. बघा प्रत्येक संघामध्ये आपण 12चा स्कॉट दिलेला आहे. जर तुमचे खेळाडू नसतील तर समोरच्या संघाला विचारून सुद्धा तुम्हाला मग 10 प्लेअर मध्येच खेळावं लागेल. कारण आपण 3 महिन्या अगोदर ऑप्शन केलेला आहे. त्यामुळं आता आपण एक्सक्यूज घेणार नाहीये. त्यामुळे तुमचा खेळाडू तुम्हाला तोच खेळवावा लागेल. ज्या खेळाडूने फॉर्म भरला नाही तो खेळाडू आपण खेळवणार नाहीत, कारण कुठल्याही संघाचं आपण नुकसान करणार नाहीत. त्यामुळे ते खेळाडू तुम्ही अगोदरच सेटअप करून ठेवायला हवं होतं. चला लगेच आता विनर विनर होणार आहे. अनिकेत तुमची मॅच या मॅच नंतर लगेच होणार आहे. जो आरपीएलचा फॉर्मॅट आहे त्याच फॉर्मॅटमध्ये होणार आहे. आज एक टीम दिवसाला एक संघ आपण क्वालिफाय करणार आहोत. त्यामुळे कुठल्याही संघाने घरी जाऊ नका. मॅच ही पटापट होत आहेत. सर्वांनी इथंच थांबायचं आहे. पुढची मॅच लगेच सुरू करायची आहे. मी विनंती करतोय आयोजकांना आणि विवेक भाई पाटील यांच्या माध्यमातून आपण हे आता पुढचं समालोचन ऐकणार आहोत. धन्यवाद किरणजी. एक जबरदस्त आवाज किरण पाटील यांचा आपण ऐकलात. जाऊया मैदानाकडे. हा सामना चालू आहे. नक्कीच ग्रामस्थ मंडळ उलबे तरघर कोंबडपूजे गणेशपुरी मोहा आयोजित 5 गाव प्रीमियर लीग 2026 मध्ये मी विवेक पाटील आपल्याला घेऊन चलतोय या सुंदर सुसज्ज देखण्याच्या मैदानावर. अप्रतिम दर्जेदार नियोजन, अप्रतिम दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानावर चालू आहे श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहा आणि शैलेश स्मृती तरघर या दोन संघांमध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम रणकुंभ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच त्या दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेनिमित्त खास शुभेच्छा आलेल्या आहेत. रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे उरण विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय श्री प्रकाशजी ठाकूर मॅन फ्रॉम धुतुम यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. तरी किरण पाटील यांना सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत यांच्या माध्यमातून. हॅलो. याच दरम्यान ज्या वेळेला आपलं ऑप्शन झालं होतं, ऑप्शनसाठी ज्याने आपल्याला एलईडी स्क्रीनची सेवा दिली होती ते सन्माननीय अमित खारकर यांचा देखील आम्ही आभार मानत आहोत. अमित खारकर यांच्या माध्यमातून ती ऑप्शनची सेवा दिली होती. याच दरम्यान मेघनाथ वाजेकर यांच्याकडून मला वाटते 1100 रुपयाची देणगी या पाचगाव प्रीमियर लीग साठी आलेले आहे. त्याबद्दल त्याचा आम्ही आभार. आणि विजय शेठ खारकर उल्वे गौरी स्पोर्ट्स उल्वे यांच्याकडून संपूर्ण लाईव्हची सेवा दिली गेलेली आहे. त्यांचा देखील आम्ही आभार मानत आहोत. त्यानंतर चेतन खारकर संपूर्ण कॅप, धीरज शेठ ओवलेकर 10,000, रुपेश मोहिते, सुजित मोकल बेस्ट बॅट्समन बॉलर कूलर, सागर मरवी फ्लेल प्ले अवॉर्ड ट्रॉफी, स्पोर्ट्स शूज, मालिकावीरसाठी फ्रीज, दिलपेश भगत एसएसडी मोबाईलचे ओनर मालक यांच्या माध्यमातून हे बक्षीस दिले गेले. चेंडूचे बॉक्स दिगंबर पाटील 8 बॉक्स, आराध्य स्पोर्ट्स वेअर सुदर्शन 5, भूषण नाईक, संजय कांबळे 10 पाण्याचे बॉक्स. अशा बऱ्याच देणगीदार आहे. जसं आपल्याला वेळ मिळेल. जय मल्हार हॉटेल, प्रतीक कोहली, प्रथमेश कोहली यांनी 2 दिवस जेवणाची व्यवस्था केलेली आहे. पंच, स्कोरर आणि समालोचक याचा आम्ही खरंच आभार मानत आहोत. विवेक. धन्यवाद किरणजी. जाऊया मैदानाकडे. सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या सामन्याचा बिबुल वाजतोय. पाहतो एका बाजूला असेल शैलेश स्मृती तरकर, तर एका बाजूला आहे श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहा. नक्कीच राहुल कोहली हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट आणि सलामीची जोडी आपण पाहतोय. शैलेश स्मृती तरकर संघाचे अतिश कोहली आणि राकेश पाटील ही जोडी मैदानामध्ये. राकेश पाटील 40+ खेळाडू असणार आहे नॉन स्ट्राईकला. तर दुसरा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा राहुल कोहली. या बेलचा फटका जबरदस्त आहे. पाहूया टायमिंग प्रॉपर झाली आहे का? टायमिंग झाली आहे आणि हा येतोय उत्तुंग षटकार डीजे सचिन खारकर यांचं आगमन होते, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 10 बॉक्स पाण्याचे दिले गेलेले आहेत. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार. त्यानंतर उल्हास सोमासे यांच्याकडून देखील 5 बॉक्स चेंडू आम्हाला पुरस्कृत केले त्याबद्दल आम्ही धन्यवाद. आणि जितेंद्र सोमासे यांच्याकडून सर्व सामनावीर ट्रॉफी, निलेश खारकर यांच्याकडून सर्व ट्रॉफी आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि सिरीज या सर्व ट्रॉफी त्यांच्याकडून. आर्थिक स्वरूपात ज्या देणग्या आहेत त्या मी तुमच्यापर्यंत नंतर पोहोचवणार. विवेक. नक्कीच अप्रतिम दर्जेदार फलंदाजी. पाहूया पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग केली आहे. हा येतोय दुसरा बॅक टू बॅक षटकार. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी अतिश कोहलीच्या माध्यमातून ठोकायची आहे डीजे. मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव लागणं गरजेचं आहे. या मैदानाकडे पाहतोय आपण पुन्हा एकदा. पुढचा चेंडू असेल हा
हा सुरेख भन्नाट वेग पाहायला मिळाला या चेंडू मागे पुढचं काम चोखपणे बजावतो यष्टीरक्षक आणि इथं मात्र डॉट चेंडू येतोय. या षटकाचं विवरण जर म्हटलं ना तर पहिला चेंडू डॉट टाकला, त्यानंतर बॅक टू बॅक दोन मोठे फटके दणके दिले अतिश कोहली यांनी आणि दोन षटकार टोकले. त्यानंतर हा आलेला डॉट चेंडू. 12 धावसंख्या धावफलकावर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज राहुल कोहली. यावेळेचा चेंडू पूर्णपणे शॉर्ट जागा बनवली आहे. आला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बाबा रामदेव. पतंजली षटकार टोको डीजे. चेंडू गेला असेल तर दुसरा घ्या. आपण 2 चॉईस दिलेले आहेत. जास्त लांब गेला असेल, कोणी आणायला नसेल, मी मगाशी म्हटलं की स्पर्धा आपली 5 गावची आहे. तुम्हाला चेंडू आणायचे आहेत. इथं ऑल इंडिया आपणच आहोत, 5 गावचे खेळाडू. त्यामुळं आपणच आणायचं आहे, आपणच सर्व काही करायचं आहे. फक्त तुमच्यापर्यंत सर्व सेवा पुरवली जाणार आहे. त्यामुळे सर्वांचं सहकार्य खूप महत्वाचं आहे. धन्यवाद. नक्कीच ही स्पर्धा आपल्या 5 गावांची आहे, 5 गावातल्या खेळाडूंची आहे, तर सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हो, काय कॅच जर घेतली असती ना तर एक जबरदस्त कॅच पाहायला मिळाली असती, परंतु हा गेलाय खणखणीत दणदणीत चौकार. काही जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल धावसंख्या धावफलकावर लागतायत. 22 धावा या धावफलकावर लागल्यात. गुणलेखकाच्या अहवालानुसार आपण पाहतोय प्रणय म्हात्रे मॅन फ्रॉम मोराबे एक जबरदस्त गुणलेखक सातत्याने आपल्याला उल्वानोटच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांना पाहायला मिळते. आपल्याला गुणलेखकाचं काम अतिशय चोखपणे दर्जेदार काम त्यांच्या माध्यमातून केलं जातोय आणि नक्कीच आपण पाहतोय हा एक षटक संपलंय आणि शैलेश स्मृती तरगर या खेळाडूंनी अप्रतिम सलामीला आलेली जोडी आपण पाहतोय. अतिश कोहली आणि राकेश पाटील ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि जी सुरुवात केली आहे तर नक्कीच राकेश पाटील 40+ खेळाडूसाठी सुवर्ण संधी आलेली आहे. जर आपण लागोपाठ 3 चौकार किंवा 3 षटकार ठोकले तर नक्कीच आपल्याला तब्बल 2000ची तुषारजी कोळी यांच्या माध्यमातून आपल्याला ही धनराशीची रक्कम आलेली आहे. तर नक्कीच हॅट्रिक चौकारांसाठी आणि हॅट्रिक षटकारांसाठी ही आपल्याला लावलेली ही सुंदर अशी बक्षीस आहे. गोलंदाज उल्केश कोळी. जोरदार फटका, अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळाला आहे. पहिला चौकार येतोय राकेश कोळीच्या बॅट मधून. आपण राकेश पाटीलच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत चौकार. एक राकेश पाटील हा रोज सराव करत असतो मॉर्निंगला आणि त्याचा सराव किती फायद्याचा आहे बघा. जबरदस्त तगडा फलंदाज आहे विवेक. नक्कीच हा अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभवाचे बोल आहात. एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स आपल्याला बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा तो वाईटचा. एक अवांतर धावसंख्या धावफलकावर लागते आहे ती 27 धावा धावफलकावर लागतात. गुणलेखकाच्या अहवालानुसार आपण पाहतोय एक दमदार स्पर्धा पाहायला मिळतोय या उल्वे नोडमध्ये. अतिशय दर्जेदार क्रिकेट आणि दर्जेदार मैदानावर आपल्याला पाहिले ही स्पर्धा 5 गाव प्रीमियर लीग. आणि हा फटका पहा येतोय स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू येतोय, परंतु तिथं क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जातोय. एक धाव घेतली गेली आहे. 28 धावा धावफलकावर लागतायत. नक्कीच 28 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. या ठिकाणी गोलंदाज मात्र उल्केश कोळी मात्र गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. एक चौकार आणि एक वाईट सोडलं तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सलामीला आली ही जोडी आपण पाहतोय. अतिश कोहली स्ट्राईकला असेल. पुढचा चेंडू उल्केश याचा. यावेळचा फटका लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, जातोय सीमारेषेकडे. 1 बाउन्स चौकार. डीजे थँक्यू व्हेरी मच डीजे. काय अप्रतिम फटका पाहायला मिळाला आहे.
दर्जेदार फटकेबाजी आपल्या बॅटमधून दाखवतोय अतिश कोहली. आपल्या संघाचा एक मोठा आव्हान पुढे नेण्याचं काम करतोय. सुरेख पायातला चेंडू क्लास केलाय. मिड विकेट क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण आहे तिथं. एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. 33 धावा धावफलकावर लागतायत. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. दुसरे षटकातले बहुधा आपण पाहतोय शेवटचा एक चेंडू बाकी असेल. पुन्हा एकदा पाचगाव प्रीमियर लीग 2026 चा जबरदस्त आयोजन. मुलकेश कोहली पायात टाकलेला चेंडू लॉर्ड ऑफ आहे. धावचीची संधी पहा, परंतु इथं मात्र हिट लागली नाहीये स्टंपला आणि नक्कीच जीवदान मिळालं आहे. षटक संपलंय दुसरं. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 33 धावा धावफलकावर लागतायत आणि अजूनही कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. अतिशय अप्रतिम दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतंय हे आयोजन. पाचगाव प्रीमियर लीग मस्त आणि देखणं आयोजन आपल्याला पाहतोय आपण. या पाचगावची आराध्य दैवत जर म्हटलं ना तर नांदाई बाता, या नांदाईच्या कृपेने अप्रतिम असं दर्जेदार हे आयोजन आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ उल्वे तरगर कोंबड भुजे गणेशपुरी मोहा अजित पाचगाव प्रीमियर लीग पर्व पहिलं. अतिशय सुंदर आणि देखणी संकल्पना किरण पाटील आणि त्यांच्या सहकारीच्या माध्यमातून आणली आणि ती सत्यात उतरवली गेली आहे. नक्कीच विवेक. पूर्वी जर बघायला गेलं आमचा पाच गावामध्ये कप व्हायचा कोंबडभुजाच्या त्या शेतातल्या मैदानामध्ये. म्हणजे त्यावेळेला असं प्रीमियर लीग नाव नव्हतं. ऍक्च्युली पाच गावाचा संघ तिथं स्पर्धा खेळायचा एका स्पर्धेमध्ये. आणि त्यावेळेला ती स्पर्धा व्हायची. पाच गावचे आमचे जुने सिनियर खेळायचे. आमचे नरहरी काका इथं होतं. त्यावेळेला ते असं प्रीमियर लीगचं नाव नव्हतं. म्हणजे गावच्या ग्रामीण स्पर्धा खेळतात. तर एक अशी इच्छा होती आपल्या पाच गावच्या खेळाडूंची की अशी पाच गावची एक आपली स्पर्धा व्हायला हवी. त्यासाठी नव्या वाढत्या युगामध्ये ही संकल्पना घेतली विवेक प्रीमियर लीगची. आणि प्रीमियर लीगची संकल्पना घेतल्यानंतर 4-5 खेळाडूंनी चर्चा केली की ना दादा आपली प्रीमियर लीग व्हायला हवी. आणि आज 16 संघ झाले. मला वाटलं नव्हतं 16 संघ होतील. 16 संघ झाले. 196 फॉर्म झाले. ऍक्च्युली उल्वानोट प्रीमियर लीगला एवढे फॉर्म होत नाहीत. 16 उल्वानोट प्रीमियर एवढी मोठी आहे. एवढे 16 गाव असून होत नाहीये. 200 फॉर्म होत नाहीत. मात्र पाच गावचे 196 फॉर्म झाले. ही खरी आवड आमच्या पाच गावच्या खेळाडूंना आहे. आणि ती संकल्पना घेतल्यानंतर आम्हाला पाचगाव प्रीमियर लीग सक्सेस होत आहे. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा डिसेंबरला होणार होती विवेक. पण मैदानासाठी जी झालेली धावाधाव, ऍक्च्युली मैदान भेटत नव्हतं. पण खऱ्या अर्थानं हा मैदान आम्हाला सचिन शेठ घरत यांचा आभार मानून तेवढं कमी आहे. तर एकदा सचिन शेठ घरत यांसाठी जोरदार ताल्या कारण त्याने आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलंय. आणि त्यांनी मैदान दिलं त्यामुळे आज आमची पाचगाव प्रीमियर लीग सक्सेस होत आहे. त्यांचा आम्ही आभार मानतो. धन्यवाद. नाही, नक्कीच किरण, खरोखर ही संकल्पना जी तुम्ही आणलीत, पहिला वर्ष का होईना पण ही सुरुवात झाली आहे आणि ही सुरुवात झालेली आहे. यानंतर अजून तुमच्या आयोजनाला आणखी भारी भारी स्पॉन्सर मिळतील. आणखी आयोजन अधिक चांगलं होईल. आता या डेला होत आहेत. पुढच्या वेळी तुमच्या नक्कीच डे नाईटच्या सुद्धा या स्पर्धा होतील पाचगाव प्रीमियर लीग. आणि नक्कीच आमच्या शुभेच्छा असतील तुम्हाला नेहमी की असे दर्जेदार आयोजन आपण या उल्वेनूड मध्ये सातत्याने करत असता. अरे पाहतो आम्ही लाईव्ह मॅचेस पण पाहतो आणि तुमचे आमंत्रण असतात तेव्हा सुद्धा आम्ही पाहतो की या उल्वेनूड मध्ये विविध प्रकारच्या ज्या स्पर्धा असतात ना क्रिकेटच्या, दमदार आयोजन असतं. दमदार आयोजन, दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळतो. आणि नक्कीच त्याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. गोलंदाज वेदांत पण एक धाव घेतली गेली आहे. एका धावाने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावर लागते. 44 धावा धावफलकावर लागतात. वेदांत गोलंदाजी ट्रॅकवर असेल. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 चेंडू झाल्यात आणि 3 चेंडू मध्ये जर पाहिला तर एक षटकार ठोकलाय. नक्कीच धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 44. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळचा फटका जबरदस्त आला. येतोय पंचाचा इशारा नो बॉलचा. हा दिलाय दणका. आलाय षटकार. टोको डीजे. तुम बघून नको. एकावन्न धावा धावफलकावर लागतायत. शैलेश स्मृती तरघर या खेळाडूच्या. आणि पहा गुणलेखकाचं किती चोख नजर तीक्ष्ण आहे आणि प्रत्येक स्कोरवर की पहिली दुसरीच मॅच आहे आणि धावसंख्या धावफलकावर 200 वर जाऊन पोहोचली आहे. 200 काय जबरदस्त.
आहा क्या बात आहे, जबरदस्त पायातला उचललेला शॉट आपण ज्याला म्हणू शकतो हेलिकॉप्टर त्या पद्धतीचा शॉट. आणि ह्याच्यावर मिळत आहेत नाही नाही नक्कीच धावचित बाद होतोय हा खेळाडू 40+ खेळाडू. मात्र राकेश पाटील धावचित बादून परततोय तंबू मध्ये. डीजे थँक्यू व्हेरी मच. आणि नक्कीच आपली आगरी कोळ्यांची आराध्य दैवत जर म्हटलं तर कारल्याची एकविरा. आणि या एकविरेला वर्षातून 10 ते 12 फेऱ्या तरी आपल्या होतातच अशी एकविरा आहे. आणि हा नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय, फलंदाज आहे स्मिथ पारगाव. नवीन आलेला फलंदाज स्मिथ पारगावकर येतोय मैदानामध्ये. मात्र स्ट्राईक असेल. फलंदाज आपण पाहतोय फलंदाज अतिश कोळी दमदार फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फुल टॉच, पंचांचा इशारा येतोय नो बॉल. आणि अतिरिक्त धावा पहा, विकेट किपरला सुद्धा हा चेंडू अडवता आला नाहीये. गेलाय सीमा पार. एक्स्ट्रा धावा 5 मिळतायत. डीजे एवढा स्पीड होता चेंडूचा. आणि नक्कीच तो चेंडू किती लांब गेलाय पहा. आणि खरोखर पाहावं लागेल या गोलंदाजाचं स्पीड. मात्र या एक्स्ट्रा धावा मिळतायत. बोनस धावा आपण देताना मात्र चेस करताना विचार करावा लागेल की चेस करताना या धावा निघतील की नाही. 22च्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. धावसंख्या पोहोचली 59 धावा धावफलकावर. षटक आहे चालू तिसरं. अतिरिक्त धावा आपल्या माध्यमातून दिल्या जात आहेत. वेदांत हा गोलंदाज नक्कीच मोहा संघाचा मात्र इथं थोडासा मागणं ठरतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर वेदांत. यावेळचा फटका फसलाय. पाहूया जेल आहे, जेल खाली क्षेत्ररक्षक. आणि जेल मात्र धरणीला दान होते आहे. खेळाडूला चेंडू पकडता आला नाहीये, गॅदर करता आला नाहीये. याचा पुरेपूर फायदा मात्र 2 धावेत उचललाय. 61 धावा धावफलकावर लागतायत. षटक संपलंय तिसरं. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 61 वर 1 फलंदाज बाद. व्हेरी मच. जय श्रीराम. नक्कीच आपण पाहतोय अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहतोय आपण. तरकर संघाचा खेळाडू अतिश कोहली वैयक्तिक 47 धाबांवर खेळतोय. साजरी करेल काय या 5 गाव प्रीमियर लीगची पहिली अर्धशतक साजरी करेल काय, पहिली 50 या मैदानावर या आयोजनामध्ये पहिली 50 लगावेल काय, कारण इतिहास रचला जाईल का पाहूया. नवीन गोलंदाज क्या बात आहे, दिलाय दणका, आलाय षटकार. डीजे याच दरम्यान अर्धषटकासाठी सागर मडवी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ते मॅच नंतर घेऊन जायचं आहे. वेल प्लेड अतिश. नाही झाली का 50 साठी आलेली, झाली नाही अजून. हा दणका दिलाय. काय अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार स्मिथ पारगावकर मारतोय. हे 2 षटकार अप्रतिम दर्जेदार फलंदाजी. डीजे आतिशने मारलेत फटके म्हणून 50 साठी ती बक्षीस आलेला आहे. तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. पण 500 रुपयाचं बक्षीस हे आतिश कोहलीसाठी. जर 50 धावा मारल्या
तर सागर मडवी याच्याकडून ते 500 रुपये, त्यांनीच क्रिकेट वर्ल्डचे स्पोर्ट्सचे ते ऑनर आहेत, त्यांच्याकडून ते 500 रुपयाचं बक्षीस दिलं नक्कीच जाणार. किरणजी, या सीझनची या पर्वची पहिली 50 सर्वजण लक्षात ठेवतील. इतिहास घडला जाईल आणि दरवर्षी प्रीमियर लीगला पहिलं नाव येईल पहिली 50चं. पाहूया घडेल का इतिहास. पुन्हा एकदा जागा बनवली आहे, दिलाय दणका स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या वरून दिलाय दणका, या आलाय षटकार. डीजे षटकारांची हॅट्रिक साजरी केली गेली आहे. काय अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. स्मिथ पारगावकर हा खेळाडू मैदानावर आला आणि वादळ घोंगवायला सुरुवात झाली. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी आपल्याला स्मिथ पारगावकरच्या बॅट मधून अप्रतिम दर्जेदार फटके पाहायला मिळाले आहेत. बॅक टू बॅक 3 षटकार. काय जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या तब्बल वधारली आहे. 79 धावा या धाव फलकावर लागतायत. मात्र 50 साठी तळमळ चालू असेल ती अतिश कोळी या खेळाडूची. 47 धावांवर आहे. पाहूया मात्र स्मिथ पारगावकर. पॅडला चेडू आलेला इथं मात्र नक्कीच बाद होतोय. काती घाई संकटात नाही. या विकेट नंबर 2 येतोय बाद होतोय. डीजे नक्कीच आपण पाहतोय की हा फलंदाज बाद झाला इथं आणि हादरा बसलाय दुसरा. 2 बाद इथं मात्र पाहतोय तरगर संघाचे खेळाडू आणि नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. धीरज ओवळेकर एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून दोस्ती चषकाचं आयोजन केलं जातं आणि नक्कीच मागच्या वर्षी दोस्ती चषकासाठी धीरज ओवळेकरच्या माध्यमातून नक्कीच आमंत्रण आलं होतं समालोचनासाठी. एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतो मैदानामध्ये दाखल होते. अष्टपैलू व्यक्तिमत्व धीरज ओवळेकर या संघाचे संघ मालक आहेत. शैलेश स्मृती 11 तरगर संघाचे संघ मालक मैदानामध्ये दाखल. धाव संख्या वधारली आहे. अप्रतिम दर्जेदार 79 धावा धाव फलकावर. षटक चालू आहे. चौथं दिलाय दणका. टायमिंग चुकली आहे. फटका हुकला आणि ही जेल घेतली गेली आहे आणि धीरज ओवळेकर मात्र बॅक टू द व्हेरी मच. यानंतर मैदानामध्ये दाखल होतोय किरण पारगावकर. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आमचे बंधू आहेत किरणजी पारगावकर आणि त्यांचा खेळ आम्हाला बघायला आवडेल. नक्कीच किरण पारगावकर मैदानामध्ये दाखल होतोय. पाहावं लागेल तरगर संघासाठी अजून किती धावा जमवल्या जातील, परंतु अर्धशतक म्हणजे 50 साठी तळमळ ज्याचे तो 47 धावांवर नॉन स्ट्राईकला आहे. मात्र कधी स्ट्राईक मिळतंय असं झालंय इथं. मात्र अतिश कोळी या खेळाडूला दमदार खेळी खेळतो. 40 धावांवर झुंजाळवती खेळी खेळणारा हा खेळाडू आपण पाहतोय. तर पाहूया गणेश कोळी पहिल्या चेंडूवर 3 षटकार 3 चेंडूवर दिल्यानंतर मात्र कमबॅक. आणि किरण मात्र पॅडला चेडू आदललाय आणि लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. नक्कीच एक धाव घेतली गेली आहे. धाव संख्या धाव फलकावर 80 धावा धाव फलकावर लागतायत आणि इथं मात्र पाहतोय आपण 80 धावा 4 षटकांमध्ये लागतायत. परंतु इथं ज्या खेळाडूला 50 साठी तलबल चालू आहे, जो खेळाडू सलामीला आलाय, अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहिली, अप्रतिम मैदानाच्या चारू बाजूला फटकेबाजी पाहिली आहे, तो अतिश कोळी मात्र अजून शांत का आहे? कारण स्ट्राईक अजूनपर्यंत मिळाली नाही. पुन्हा एकदा एक धाव घेतल्यानंतर नॉन स्ट्राईकला गेलेला किरण पारगावकर पुन्हा एकदा मैदानामध्ये स्ट्राईकला येतोय. मात्र या ठिकाणी 50 साठी खेळतोय. आपल्या स्वतःच्या नावावर 47 धावा ठेवल्यात तर संघ पोहोचला 80च्या घरामध्ये. 2 बाद 80. इथं पाहतोय आपण शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज कोण असेल पाहूया. विनीत भगत.
शेवटचे 6 चेंडू स्लॉग उरीतला शेवटचा हाणामारीचा षटक घेऊन येतो विनीत भगत. सुरेख चेंडू पायात टाकलेला ग्लास केलाय आणि नक्की सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळालं आहे किरण पारगावकरच्या माध्यमातून की म्हटलं की तू फॉर्म मध्ये तू टच मध्ये आहेस. नक्कीच अतिश मात्र टच मध्ये आहे आणि सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळाला किरण पारगावकरच्या माध्यमातून की जो टच मध्ये खेळाडू आहे ना तो फॉर्म मध्ये आहे तर त्याला आपण संधी दिली पाहिजे कारण त्याच्या जवळ 5 चेंडू असतील आणि 5 चेंडू मध्ये जरी 3 मोठे फटके आले ना तरी भरपूर धाबा सुद्धा होतील आणि 50 सुद्धा होईल. पाहूया पुन्हा एकदा विनीत भगत गोलंदाजी ट्रॅकवर फुलटॉस चुकीला माफी नाही आहे. सलामी दिली आहे इथं 53 धावांवर नॉट आउट झुंजावती केली पाहायला मिळाले. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. क्या बात आहे. या पाचगाव प्रीमियर लीगची पहिली 50 साजरी केली आहे आतिश कोहली यांनी. शेवटपर्यंत नाव या खेळाडूचं राहील कारण इतिहासात घडलं झालेली पहिली 50 आपल्याला पाहायला मिळाली आहे. जेव्हा जेव्हा पाचगाव प्रीमियर लीग होईल ना तेव्हा पहिलं नाव या खेळाडूचं घेतलं जाईल की पाचगाव प्रीमियर लीग मध्ये पहिली 50 कोणी मारली तर आतिश कोहली. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल विनीत भगत याचा. पायात टाकलेला चेंडू सर्कलमध्ये चेंडू शॉट गलीला लावतोय. एक धाव घेतली गेली आहे पाहूया. नाही इथं मात्र धावचित बाद होतोय खेळाडू किरण पारगावकर. बॅक टू द पॅव्हेलियन धावचितच्या स्वरूपात. धाव संख्या धावफलकावर आपण पाहतोय 88 धावा धावफलकावर लागल्या आहेत. क्या बात है. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी आहे. स्वतःच्या नावावर 53 धावा जोडल्यात आणि इतिहास घडवलाय कारण एवढी मोठी प्रीमियर लीग पाचगाव प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडल उल्वे तरगर कोंबडभुजे गणेशपुरी मोहा अयोजित गाव पाचगाव प्रीमियर लीग 2026 ची पहिली 50. षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाची रोख रक्कम आणि पहिला मारलाय वाटतं. आता टायमिंग पाहूया प्रॉपर झाली नाहीये. अडकलाय चेंडू आणि झेल घेतली संपलाय खेळाडूचा खेळ. डीजे आणि नक्कीच इथं मात्र विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. प्रवेश कोहली मैदानामध्ये दाखल होतोय. आतापर्यंत चेंडू झालेले आहेत 4 चेंडू झालेत अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया या 2 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल आणि एक टार्गेट सेट होईल तो मात्र इथं मोहा संघाला हे पाहावं लागेल. तरगर संघ फुलटॉस चुकीला माफी नाही. 1 बाउन्स चौकार ठोको डीजे. नक्कीच हा चेंडू नो दिलाय पंचांनी आणि फ्री हिटचा मुभा आहे पुन्हा एकदा फलंदाजाला. आणि इथं मात्र स्लोवर पद्धतीचा फसवा चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू जातोय. कलेक्ट केलाय गॅदर केलाय. एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. 94 धावा धावफलकावर लागतायत. या षटकातला शेवटचा चेंडू बघा एक षटकार लागला तर 100 धावा नक्कीच होतील आणि होतील काय हा नक्कीच होतील काय कारण आतिश कोहली सारखा दमदार खेळाडू आहे. पाहूया शेवटचा चेंडू. टायमिंग चुकली आहे हवेत झेल आहे. पाहूया एक धाव घेतली गेली आहे. दुसरी धावचं कॉल असेल. दुसरी धाव पूर्ण होते का आणि दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. षटकार तर नाही आहे परंतु या चेंडूवर आल्यात 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या पोहोचली आहे 96 वर जाऊन पोहोचली आहे. 97 धावांचं मोठं आव्हान हे ठेवलंय मात्र इथं मोहा संघासमोर. पाहूया हे आव्हान कशा प्रकारे पेललं जाईल.
उद्या एक सुंदर तिथपर्यंत ऐकू एक सुंदर असं गीत. लाखो वळल्या धन्यवाद डीजे सँडी. एक अप्रतिम सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर गीत आपल्याला ऐकवलं आणि नक्कीच अतिशय जबरदस्त दर्जेदार स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. पाचगाव प्रीमियर लीगचं हे सुंदर आयोजन आणि देखणं असं मैदान या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय. आणि नक्कीच हा सामना नगलाय श्री साई आराध्या स्पोर्ट मोहा आणि शैलेश स्मृती तरघर या दोन संघांमध्ये. काय अप्रतिम दर्जेदार फलंदाजी केली आहे शैलेश स्मृती तरघर या संघाने. पूर्णपणे फलंदाजांचा चोथडा उडवलाय, परंतु पाहूया 96 धाबा काढल्या आहेत. 97 धाबांचं मोठं आव्हान ठेवलंय 5 षटकामध्ये. ते मात्र इथं श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहा संघाला आणि या मोहा संघाचे खेळाडू कशा प्रकारे फलंदाजी करतील हे पाहावं लागेल. नक्कीच अतिशय सुंदर असं आयोजन आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातले हे सामने आपण पाहतोय. अक्षरा 11 कोंबडभुजा असेल, महेश स्मृती मोहा असेल, श्री साई आराध्या स्पोर्ट्स मोहा असेल, शैलेश स्मृती तरघर असेल. या 4 संघांमध्ये आजचा हा मैदान बुकिंग आहे. म्हणजे आज या 4 संघांमध्ये ही झुंज दिली जाईल आणि यामधून आपल्याला समजणार आहे टॉप मध्ये कुठला खेळाडू कुठला संघ हा पुढे जाणार आहे आजच्या दिवसामध्ये. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय सुंदर नियोजन, शिस्तबद्ध नियोजन आयोजन आपण पाहतोय. किरण पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या स्पर्धेनिमित्त लाभलेले आपल्याला जे पंच आहेत, नक्कीच आजच्या स्पर्धेनिमित्त लाभलेले पंच आपण पाहतोय. नीरज राणावत, त्यानंतर शशी मेहर, तसेच गणेशजी बाबिस्कर हे पंच आजच्या स्पर्धे माध्यमातून लाभलेले आहेत. तर नक्कीच अप्रतिम दर्जेदार गुणलेखक आपल्याला या उल्बा नोटचे प्रसिद्ध असे गुणलेखक म्हणून प्रणयजी म्हात्रे मॅन फ्रॉम मोराबे यांच्या माध्यमातून आपण या उल्वे नोटमध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात, मग डे असो नाईट असो, सातत्याने आपल्याला हा चेहरा पाहायला मिळतो. एक दमदार असं गुणलेखकाचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जाते असे मोराबेचे प्रणयजी म्हात्रे. खरोखर आपण पाहतोय किरण पाटील यांच्या माध्यमातून, तसेच निलेश खारकर, धीरज ओवलेकर, रुपेश मोहिते, त्याच दरम्यान सुजित मोहिते, त्यानंतर शैलेश भगत, चेतन खारकर, जितेंद्र सोमासे, किरण पाटील या सर्वांच्या अथक प्रयत्नातून आणि चांगली संकल्पना ही सत्यात उतरवली. आणि आज पाहतोय आपण पाचगाव प्रीमियर लीग. किरण पाटील यांनी मगाशी सांगितलं की आमचा पाचगावचा पहिले म्हणजे आमचे जुने जे गाव होते तेव्हा कोंबडभुजाच्या मैदानावर पाचगाव चषक असायचं. तेव्हा एवढा म्हणजे क्रिकेट डेव्हलप नव्हता, कारण कसं आहे तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती तेव्हा. परंतु जी मजा होती ना क्रिकेटमध्ये, ती मजा कायम आहे आणि तीच मजा आजही आपण पाहतोय की क्रिकेट म्हटलं की क्रिकेटसाठी काही, क्रिकेटसाठी कुठेही आणि आपल्याला पाहायला मिळतोय. तर जाऊया मैदानाकडं. श्री साई आराध्या स्पोर्ट्स मोहा आणि शैलेश स्मृती तरघर. तर नक्कीच तरघर संघाचा गोलंदाज मात्र मैदानामध्ये येतोय आतिश कोहली, ज्यांनी वादळी खेळी केली होती, तोच खेळाडू. सुरेख क्षेत्ररक्षण, पायाने चेंडू अडवलाय आणि इथं मात्र पाहूया काय झालं होतं. बाईकच्या स्वरूपात धाव मिळते, पंचाचा इशारा येतोय. सलामीला आलेली जोडी आपण पाहतोय प्रशांत कोहली एका बाजूला असेल, प्रशांत कोहली आणि राहुल कोहली ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे.
नक्कीच मोहा संघाची 97 धाबांचा मोठा डोंगर पार करायचा आहे आणि हा डोंगर पार करताना मात्र पाहावं लागेल या ठिकाणी गोलंदाज अतिश कोहली काय वादळी खेळी खेळला आपल्या संघासाठी, मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकलाय लॉंग ऑफ कडे, चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव घेतली गेली आणि एका धावेने समाधान मानावं लागेल. धाव संख्या हलुवारपणे पुढे सरकते, 2 धावा धाव फलकावर लागतायत. गुणलेखकाच्या अहवालानुसार पाचगाव प्रीमियर लीगचा आजचा हा दुसरा सामना आपण पाहतोय आणि नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा अतिश कोहली लेफ्ट हॅम राऊंड द विकेटचा मारा, फुल टॉस, बॅटची एज घेतली, पायाला चेंडू अडलाय, फॉलो थ्रू मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, अडवला जातोय, कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. चांगलं षटक टाकण्याचा प्रयत्न चालू आहे अतिश कोहली या खेळाडूचा. नक्कीच या खेळाडूवर दारो मदार असेल तरगर संघाच्या सर्व खेळाडूंची, हा मॅन खेळाडू आपला आहे ज्यांनी फलंदाजी अप्रतिम केली आहे, दर्जेदार फलंदाजी ऐतिहासिक 50 या प्रीमियर लीग मध्ये लगावली आहे. सुरेख चेंडू लॉंग कडे ट्रॅव्हल होतोय, चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथं, चेंडू अडवला जातोय, एक धाव घेतली गेली आहे, एका धावावर समाधान मानावं लागेल. धाव संख्या 3 वर जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाला अतिश कोहली या गोलंदाजीच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, 4 चेंडू मध्ये 3 धावा दिल्यात आणि नक्कीच पूर्णपणे जखडून ठेवलंय की काय. मॅन्डरटी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय आणि पहिल्या षटकात एवढी कंजूसपणे गोलंदाजी करताना सुरेख क्षेत्ररक्षण किरण विकेट किपर आहे, नक्की थोडासा फंबलिंग झालाय चेंडू, मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाहीये आणि इथं मात्र पाहतोय आपण डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी. खराब चेंडू, वाईट चेंडू येतोय, पंचाचा इशारा येतोय, 4 धावा धाव फलकावर. सुरेख फटका, क्लासिक फटका, ग्राउंड शॉट येतोय, हा कणखणीत चौकार डीजे. अतिशय सुंदर अशी गवळण आपण ऐकली, तर रडू नको हा बाळा. ही एकादशी, कार्तिकी एकादशी असते ना, त्या एकादशीला नक्कीच आपण पाहतोय या छोट्या मुलीने गायलेली ही सुंदर गवळण आहे. ती गवळण एवढी फेमस झाली, त्या वारकरी संप्रदायाची ती एक सुंदर अशी छोटीशी मुलगी, आणि तिने ती गायलेली गवळण आज ट्रेंडिंगला येत आहे आणि आपण डीजेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी ही गवळण आवर्जून ऐकत असतो. सुंदर अशी गवळण. जाऊया मैदानाकडे, पाहूया पुन्हा एकदा अतिश कोहली गोलंदाजी ट्रॅकवर, पुढचा चेंडू, यावेळेचा चेंडू स्क्वेअर लेगला येतोय, अडवायचा प्रयत्न होता खेळाडूचा, मात्र जातोय सीमा पार, चौकार डीजे. डीजे डीजे सँडीच्या माध्यमातून अप्रतिम दर्जेदार संगीत ऐकायला मिळत आहे आणि नक्कीच एक षटक झालंय, 7 चेंडूंचा खेळ झालाय, 7 चेंडू मध्ये 12च्या सरासरी वाटचाल चालू आहे, मात्र 12 धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावर लागली आहे मोहा संघाची. तर नक्कीच नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय प्रवेश कोळी, हा यंग रायझिंग स्टार दिसतोय, यंग खेळाडू आहे. तरगर संघाच्या या स्क्वॉड मध्ये त्याची निवड झाली आहे. नक्कीच गणेशपुरी या गावातील बिलोंग करतोय आणि नक्कीच आपण पाहतोय या खेळाडूला 13,500 पॉइंटनी नक्कीच याला घेतलं गेलंय. तर नक्कीच त्या खेळाडूवर विश्वास टाकलाय तरगर संघाच्या पॅकरनी आणि तोच पाहूया गोलंदाज आपण पाहतोय प्रवेश कोहली, आपलं दुसरं षटक संघातर्फे, दुसरं तर आपलं पहिलं षटक घेऊन येतोय. नक्कीच रनिंग पाहिली तर 14-15 पावलांचा रनअप आहे फास्टिंग गोलंदाज, मात्र समोर आहे फलंदाज आपण पाहतोय प्रशांत कोहली. पहिला चेंडू वैदक, अफाट वेग पाहायला मिळाला या चेंडू मागे, पंचांचा इशारा येतोय वाईटचा, अतिरिक्त धाव मिळाली आहे आणि वॉर्निंग आली आहे गोलंदाजाला. पंपसिंगची वॉर्निंग इथं मात्र दिली जाते आहे. अतिरिक्त उचाल या चेंडूवर आपण पाहिलाय,
भन्नाट वेग पाहिला या चेंडूवर गोलंदाज प्रवेश कोहलीचा, मात्र हा चेंडू वाईट टाकला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर असेल प्रवेश कोहली. यावेळचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र या चेंडूवर जर पाहिलं ना, भन्नाट वेग होता, दर्जेदार गोलंदाजी. आता मात्र लाईन अँड लेंथ मध्ये टाकलेला चेंडू डॉट केलाय. इथं मात्र लाईन मिळाली आहे, लेंथ मिळाली आहे प्रवेश कोहली या गोलंदाजाला. नक्कीच पॅकरनी या गोलंदाजावर विश्वास ठेवलाय. त्या विश्वासाच्या जोरावर चांगलीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथं मात्र पाहायला मिळतोय. बॅन्डर टिप लावायचं दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रवेश कोहली या गोलंदाजावर भरोसा ठेवलाय. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पहा, अप्रतिम भन्नाट वेग पाहायला मिळालाय. चांगली दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला या प्रवेश कोहलीच्या वाटेवरून. पहिला जर चेंडू खराब जर सोडला तर बॅक टू बॅक 2 चेंडू इथं निर्धाव टाकले गेले आहेत. 97 धाबांचा मोठा आव्हान पाठलाग करताना मात्र इथं सलामीची जोडी थोडीशी बॅकफुटला गेली आहे. कारण गोलंदाज चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकतोय, थोडस जकडून ठेवलंय नक्कीच प्रवेश कोहली या गोलंदाजाने. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी समोर असेल प्रशांत कोहली नावाचा फलंदाज. सुरेख फटका, झेल आहे, झेल घेतली जाईल आणि इथं मात्र दुसऱ्या अटेंडला झेल टिपली गेली आहे. इथं मात्र पडतोय पहिला हादरा, पहिला दणका, पहिला माऊल जा पुढचावरून डासल तो आहे डीजे. तर नक्कीच दशरथ पाटील यांच्या आवाजात आपण ऐकलात, ही फक्त दशरथ पाटीलच बोलू शकतो खेळाडूंना. आणि दुसरा कोणी कॉमेंटेटर जर अशा प्रकारे बोलला तर नक्कीच वादविवाद होऊ शकतो मैदानावर. आणि नक्कीच एक हास्यमय असे कॉमेंटेटर म्हणजे दशरथ पाटील. त्यांच्या आवाजात आपण ऐकलं तर छोटासा चुटकुला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाजाचं नाव आहे अजय कोहली. येतोय मैदानामध्ये, नक्कीच कॅप्टन आहे या संघाचा. नक्कीच श्री साई आराध्य स्पोर्ट्स पोहा संघाचा कर्णधार अजय कोहली मैदानामध्ये दाखल होतोय. आपल्या खांद्यावर ओझ घेईल, कारण 97 धावांचं मोठं आव्हान आहे आणि आव्हान पेलायचं असेल ना तर या खेळाडूला खेळावं लागेल, या कर्णधाराला खेळावं लागेल. पाहूया मात्र प्रवेश कोहली काय गोलंदाजी करतोय. पहिला खराब टाकला चेंडू, नंतर 3 चेंडू डॉट, 1 विकेट. सुरेख गोलंदाजी, फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवतोय, अडवलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. प्रवेश कोहली या गोलंदाजाची चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकतोय. एक युवा रायझिंग स्टार आपण पाहतोय, गणेशपुरी गावातून बिलोंग करतोय हा खेळाडू. मात्र आज तरकरच्या खेळ संघात त्याची वर्णी लागली आहे प्रीमियर लीग साठी. आणि काय दर्जेदार गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू टाकल्यात, फक्त आणि फक्त 2 धावा देतोय, त्यामध्ये 1 वाईटची धाव. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रवेश कोहलीच्या माध्यमातून. नक्कीच राहुल कोहली हा सुद्धा गणेशपुरीच्या संघामधून बिलोंग करतोय, पण आज तरकर मोहा संघाचा पाठीराखा आहे. हा चेंडू पहा, भन्नाट वेग होता, स्क्वेअर लेगला चेंडू होतोय. आणि हा चांगलं क्षेत्ररक्षण या छोट्या खेळाडू करून पाहिलंय आपण. आणि वाईटचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा नक्कीच मिळालाय. धावसंख्या पुढे सरकली आहे, 16 धावा धावफलकावर. आणि नक्कीच या खेळाडूचं मी कौतुक करेन, जो छोटासा खेळाडू पाठीमागे आहे विकेट किपरच्या. नक्कीच अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्या संघासाठी. 2 धावा नक्कीच अडवल्यात या खेळाडूंनी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रवेश कोहली, हा उडवलाय दांडा आणि त्रिफला उडल्यानंतर बेल्स पहा. ही बेल्स किती लांब उडाली ते पहा. काय वेग असेल, भन्नाट वेग पाहायला मिळाला चेंडू मागे. प्रवेश कोहलीनी घेतलाय या खेळाडूचा दांडी गुल केली, फर्निचर डिस्मिस केलाय आणि विकेट नंबर 2 डीजे.
वाद आहे, काय जबरदस्त संगीत पाहायला मिळालं डीजे सँडीच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने गोलंदाजांनी दांडी उडवली आहे तशी दांडी इथं डीजेच्या माध्यमातून उडवली गेली आहे. डीजे सँडीच्या माध्यमातून काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. प्रवेश कोहली ऑन द फायर, काय दर्जेदार गोलंदाजी, भन्नाट वेग या चेंडू मागे टाकतोय आणि पूर्णपणे जखडून ठेवलंय श्री साई आराध्या स्पोर्ट्स महासंघाला. इथं मात्र कर्णधार अजय कोहली सारखा खेळाडू या खेळाडूला गारद केलंय आणि दाखवलंय तंबूचा रास्ता, पॅव्हेलियनचा रास्ता. नवीन फलंदाज मैदानामध्ये उल्केश कोहली दाखल होतोय डावखुरा हाताचा. डावखुरा हाताचा फलंदाज सुरेख चेंडू पाहतोय आपण. पॉइंटच्या दिशेने कव्हरच्या क्षेत्रात मारलेला चेंडू, चेंडू अडवला गेलाय. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली या रायझिंग स्टार खेळाडू आपण पाहतोय. गणेशपुरी संघामधून बिलो करतोय पण आज खेळतोय तरगर संघासाठी. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आणि धाबा संख्या पाहिल्या तर फक्त 4 धाबा दिल्या आहेत आणि 2 सफलता इथं प्राप्त केल्या आहेत. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. एक सुंदर असं गीत ऐकूयात इथपर्यंत. एक सुंदर गीत आपण ऐकलं, फोक घेऊन आपण पाहिलं लोकगीत. नक्कीच सँडी डीजेच्या माध्यमातून नक्कीच जाऊया मैदानाकडे, पाहूया तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण असेल. तरगर संघाच्या कर्णधारांनी कोणत्या गोलंदाजाला पुन्हा एकदा, मला वाटतं पहिलं जे षटक टाकलंय कर्णधारांनी ते नक्कीच स्मिथ पारगावकर, कॅप्टन आहे स्मिथ पारगावकर. नक्कीच स्वतः कर्णधार आहे, स्वतः गोलंदाजीसाठी प्रमोट केलंय. जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र फॉलो तो मध्ये चेंडू आहे, हवेत आहे, झेल झेल घेतली गेली आहे, उडाला. इथं मात्र विकेट नंबर 3, तिसरा दणका, तिसरा मावला पुढजावरून डाचलतोय मोहा संघाचा डीजे. क्या बात आहे, जबरदस्त. पाणी घेऊन जायचंय, प्लीज पाणी घेऊन जा. आणि नक्कीच मित्रांनो, पाणी जर वाटलं ना आपल्याला की शरीरामध्ये पाण्याची कमी वाटते, पाणी प्यावं, नक्कीच पाणी घ्या. तुमच्यासाठी थांबलं जाईल, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू नका. आपल्याला वाटतंय ना की आपल्या पाणी प्यायचं आहे तर नक्कीच पाणी मागवा, पाणी दिलं जाईल आपल्याला. पण थोडंसं वाटलं ना तर प्लीज सहकार्य करायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय हा सामना अतिशय रंगतदार होताना पाहायला मिळेल का, कारण 97 धाबांचं मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान पार करायचे साई आराध्य स्पोर्ट्स महासंघाला. शालेय जीवनातील एक कविता की पाण्याची इथे पूर्तता केली जात आहे की नाही होटावरच आहे डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी, ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचला व कोणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी. बघा पाण्याची मागणी मात्र इथे खेळाडूंनी केलेली आहे. जोरदार फटका आहे, हवेत आहे, झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक मात्र इथं फंबलिंग झालाय. आणि हा गोलंदाज मी म्हणेन की प्रवेश कोहली या खेळाडूला झेल समजली नाहीये, झेल घेणं गरजेची होती आणि आलाय चौका, दिलाय दणका. बॅट्समॅन कोण आहे रे? तर प्रीतम कोहलीच्या माध्यमातून आलेला हा फटका, जोरदार फटका, पुन्हा एकदा लॉंगॉनकडे येतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथं, चेंडू अडवला जातोय आणि एक धाव घेतली गेली आहे.
एका धावावर समाधान मानावाला गेलं. धाव संख्या धावफलकावर पोहोचली आहे. 21 धावा धावफलकावर. तिसरं षटक हाताळण्यासाठी स्मित पारगावकर येतोय. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सुद्धा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला प्रीतम कोहली यांनी, मात्र झेल घेता आली नाही ती. इथं मात्र आपण पाहतोय प्रवेश कोहली या खेळाडूला आणि चौकार गेला. स्मित पारगावकर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा असेल. 10 ते 15 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी स्मित पारगावकर पुढचा चेंडू. मोठा फटका दिलाय दणका. पंचांच्या डोक्यावरून आलेला षटकार. डीजे ढगात मारलेला हा फटका आणि दिलाय दणका. आलाय षटकार. धावसंख्या वधारली आहे. 27 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्मित पारगावकरचा. हा चेंडू भन्नाट वेग. चेंडू अडवला गेला यष्टी रक्षकाच्या ग्लव्स मध्ये. किरण पारगावकर चेंडू अडवतोय. धावसंख्या 27 वर. नक्कीच आपण पाहतोय आतापर्यंत 3 फलंदाज इथं बाद झालेले आहेत महासंघाचे. हा दिलाय दणका. बाबा 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 बाबा. हा मोठा फटका. बाबा रामदेव पतंजली षटकार. ठोको बाय डीजे. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. पुढच्या पाठच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके पाहायला मिळाले. टोटल या षटकात 17 धावा बहाल केल्यात स्मित पारगावकर या गोलंदाजाने. आणि धावसंख्या तब्बल वाढतीये. 33 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 3 षटक, 33 धावा, 3 फलंदाज बाद. श्री साई आराध्या स्पोर्ट्स महासंघाच्या 12 चेंडू विजयासाठी 64 धावांची आवश्यकता. धावा आहेत भरपूर, परंतु जर बॅट लागली ना एखाद्या फलंदाजाची, आणि नक्की डावखुऱ्या आताच्या फलंदाजाची बॅट लागली आहे. फलंदाज आहे आपण पाहतोय उल्केश कोहली. या फलंदाजाच्या बॅट मधून 2 मोठे फटके पाहायला मिळाले आहेत. नक्कीच पाचगाव प्रीमियर लीग जया आगाज. काय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली आहे. पहिला सामना अप्रतिम, दुसरा सामना अप्रतिम. दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली आहे. तर नक्कीच उजव्या हाताचा प्रीतम कोहली मात्र असेल तर स्ट्राईकला, तर नवीन आलेला गोलंदाज जतीन कोहली येतोय मैदानामध्ये. नक्कीच प्रवेश कोहलीचा हा छोटा भाऊ आहे जतीन कोहली मैदानामध्ये. नक्कीच यंग स्टार आहेत, यंग पिढी आहे. पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू हा दिलाय बॅट मध्ये, सलामी दिली आपल्या पॅव्हलियन बॉक्सला. दिलाय दणका. आला षटकार. टोको डीजे. व्हेरी मच डीजे. क्रिश का सुनेगा गाना इथं मात्र दिले आहे. दणका दिलाय या फलंदाजाने प्रीतम कोहली यांनी, आणि आले आले सुरुवात केली आहे. जतीन कोहली याला दाखवलाय एक मोठा फटका. पहिल्या चेंडूवर दिलाय षटकार. आणि पहा 12 चेंडू मध्ये हव्या होत्या 64 धावा. आता 11 चेंडू मध्ये हव्यात 58 धावांची गरज. काय जबरदस्त फलंदाजी आहे. उत्तरास प्रत्युत्तर दिलं जात आहे. नक्कीच शैलेश स्मृती तरगर संघाने काढल्यात 96 धावा.
97 धावांचं मोठं आव्हान हे पेलण्यासाठी सज्ज असणारे खेळाडू पाहतोय मैदानामध्ये आपण. एका बाजूला उल्केश कोळी आणि प्रीतम कोहली ही जोडी मैदानात आहे. दोघांनी सुरुवात चांगली केली आहे. पाहूया 11 चेंडू 58 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर जतीन कोहली. पुढचा चेंडू, हा चेंडू पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त बम्स पाहायला मिळाला, अतिरिक्त उचाल आणि पंचांचा इशारा आलाय वाईटचा. आणि आणखी एक धाव वाढती आहे. धाव संख्या तब्बल 40 वर जाऊन पोहोचली आहे. 11 चेंडू 57 धावा. क्या बात आहे. सामन्यामध्ये ट्विस्ट येईल का? सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल का? पॉइंटच्या वरून मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपली जाईल का? नाहीये. ही झेल मात्र धरणीला दान. आणखी एक जीवदान मिळालाय या खेळाडूला, प्रीतम कोहली याला. नक्कीच एक धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे 41 वर. आता 10 चेंडू 56 धावा. डावखुराचा उल्केश कोहली, ज्याच्या नावावर अजूनही 2 मोठे षटकार आहेत आणि तोच खेळाडू स्ट्राईकला असेल. पाहूया गोलंदाज जतीन कोहली आतापर्यंत 3 चेंडू धावा दिलेल्या आहेत. 8 धावा देत आहे. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. इथून सुरुवात करावी लागेल या दोन्ही खेळाडूंना. जर 10 चेंडू मध्ये 56 धावा बेल करायच्या असतील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव अजूनही वाढतीये. 42 धावा धाव फलकावर आता पाहिजे आहेत. 10 चेंडू 55 धावा. 10 चेंडू 55 धावांची गरज. पाचगाव प्रीमियर लीग 6 दुसरा सामना. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. जागा बनवून स्क्वेअर लेग फाईन लीगच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न चेंडूचा, परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. चेंडू निर्धाव जातोय. उरलेले 9 चेंडू 55 धावा. नक्कीच यावेळचा फटका हवाई सफर केलाय. पाहूया चेंडू जातोय का? नाही आहे. इथं मात्र घेतली आहे झेल. संपलाय या खेळाडूचा खेळ. डीजे आपण जातोय पुन्हा एकदा मैदानाकडे. या ठिकाणी आता अभ्यात 8 चेंडू 55 धाबा. नक्कीच श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहा शैलेश स्मृती तरगर हा चालू असणारा सामना. गोलंदाज अतिश जतीन कोहली. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क आलाय. बॉडीला चेंडू लागतोय. यष्टीरक्षक पुढचं काम चोखपणे बजावतोय. चेंडू डॉट होतोय. इथं मात्र सामना खिशात घालण्याचा प्रयत्न चालू आहे तरगर संघाचा. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळतोय जतीन कोहली या गोलंदाजाची. पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी. चेंडू डॉट केला गेलाय. षटक संपलं गेलंय. इथं मात्र पाहतोय आपण 4 षटक संपल्या. 4 षटकाच्या किती धाव संख्या धाव फलकावर 42 पाहतोय. उरलेले 6 चेंडू 55 धाबा. बॅट्समॅन या ठिकाणी आपण पाहतोय बॅट्समॅन मैदानामध्ये दाखल होतोय. त्या बॅट्समॅनचं नाव लखन कोहली मैदानामध्ये दाखल होतोय. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहिलं पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू अडवला गेलाय. एक धाव घेतली गेली आहे आणि एक धावेने धावसंख्या पुढे सरकली 43 वर जाऊन पोहोचते आहे. लखन कोहली मैदानामध्ये दाखल होतोय. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं आतापर्यंत फलंदाज 4 फलंदाज बाद झालेत. मोहा संघाचे पूर्णपणे जखडून ठेवलंय. तरगर संघाच्या गोलंदाजारी संतोष मोकल गोलंदाज. सुरेख फटका पाहूया. चेंडू अडवला जाईल का? 1 बाउन्स चौकार. 4 धावा येत आहे. टोको व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला आहे. फलंदाज या ठिकाणी लखन कोहलीच्या बॅटमधून आलेला हा चौकार. मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली आहे. पुन्हा एकदा संतोष मोकलचा पुढचा चेंडू. सुरेख गोलंदाजी आहे. 40+ हा खेळाडू आपण पाहतोय. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहतोय आपण त्याच्या या शैलीने आणि चांगलाच अनुभवी अशी गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू मध्ये आतापर्यंत 4 धावा दिल्या आहेत. उरलेले आता 3 चेंडू दिलेले आहेत आणि 3 चेंडू बाकी आहेत अजूनही. पाहूया 50 धावांची गरज असेल. मोठा पटका दिलाय. तनका आलाय. षटकार. टोको डीजे. डीजे नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण संतोष मोकल या गोलंदाजाचा 4थ्या चेंडूवर घेतलाय खरपोच समाचार. आलाय षटकार. फलंदाज लखन कोहलीच्या बॅटमधून. मात्र खूप उशीर झालेला आहे या स्पर्धेमधून कारण हा सामना मात्र झुकलाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फॅट 6 पाहायला मिळालाय. टायमिंग जम्प असती ना तर झेल घेता आली असती. हाताला चाटून गेलेला हा फटका. येतोय दणका. षटकार. शेवटचा चेंडू या षटकातला. हा चेंडू डॉट केला गेला आहे. अशा रीतीने हा सामना संपला आहे. आपण पाहतोय नक्की तरगर संघ विजय होतोय. विजय संघाचे अभिनंदन. पराजित संघाचे आभार की आपण पुढच्या स्पर्धेसाठी जय्यत तयारीत करायची आहे. कारण या ठिकाणी आपण पाहतोय 96 धावांचं मोठं डोंगरा एवढं आव्हान ठेवलं होतं आणि आव्हान पेलण्यासाठी श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहा संघाला आमंत्रित केलं होतं. परंतु 5 षटकांमध्ये फक्त आणि फक्त इथं धावा 59 धावा निघलेल्या आहेत. नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. नो डाऊट 1 मॅन शो आतिश कोहली ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 18 चेंडू 55 धावा. एक झंझावती खेळी केली होती. 2 चौकार आणि 6 षटकार. 27 मिनिट